चला तर मंडळी, पितृपक्ष सुरू झालेला आहे. पितृपक्षात आवर्जून बनवला जातो हा पदार्थ. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओव्याचं पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचं. कपभर बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून थोडं थोडं पाणी घालायचं आणि पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या. 1 कप बेसनसाठी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 3 चमचे तेलामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर वाटण घातलं. वाटण मिनिटभर परतून घेतलं. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बेसन पिठाचं मिश्रण घालायचं. चांगलं घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट वाफ काढून घ्यायची. तेल लावलेल्या ताटावरती छान बेसन पिठाचं मिश्रण घालून याच्या वड्या थापून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये बघू शकता. सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या. तयार झाल्या आपल्या पाटवडी. याला थापी वडी किंवा पाटवडी असं सुद्धा म्हणतात. 1 सेंटीमीटर जाडीच्या वड्या बनवल्या आहेत. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन व्हिजिट करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करा.